नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। आणि रानात ऊसातलं ते जे पाळी घातलेलं आहे ते जर थोडेसे मोठे मोठे कॅनपाटाचे ह्याचे पाळे ते काढायचं चालू होतं, पण पाऊस आला, जास्त पण नाही, थोडाच पाऊस आला, पण वापसा मोडल्यासारखं झालं। तर घरी आल्यानंतर थोडंसं हे हौद धुवायचं काम चालू, हौद धुतले म्हणजे हे 10 दिवस झालं धुतलेच नव्हते, असे रोजची रोज पाणी भरायचं चालूच असतं, पण थोडं ब्रशने आज जरा घासून काढले, कारण जास्तच शेवाळ ही झालं होतं। उन्हाळ्यात 2 टाइम भरावं लागते, पण आता एकदा सकाळी एकदा भरून ठेवले तरी पण दिवसभर ही होते। ज्या हौदात पाणी कमी झालं तेवढं सोडलं तरी भागून जातं, 2 दिवसाला, तसं रोजच भरायचं, 2-3 दिवसाला असं स्वच्छ धुवून ही केले जाते। पण ह्यावेळेस जरा 10 दिवस झालं होतं तर शेवाळ ही झालं होतं, ब्रशने घासून काढलेले। आणि अशा कुंड्या केलेल्या ते हौद छोटे आणि अगोदरच्या ह्याच्यातून असे एक नळी गव्हाणीतूनच ही केलेली, आणि हे असं थोडंसं लाकडाला थोडंसं अशा काटकाला थोडंसं कपडा असा गुंडाळून जे हौद भरण ते भरलं की त्याच्यामध्ये बसवलं की होऊन जातं। खालच्या सुरुवाती इकडून शेवटपासून हे होतं, इकडं थोडंसं उताराचं झालेलं आहे खालच्या जे आहे ते, तर तिथून सुरुवात करावं लागते। आणि हे सकाळी गायांचं हे करून झालेलं आहे, आणि हे शेळ्यांच्या लेंड्या झाडाचं चालू आहे। आणि वैरणीचं हे टाकलं ना तर व्यवस्थित खातच नाहीत, ते खालीच घेतात, अर्ध खालीच राहतं शेळ्यांचं। हे बांधून असल्यामुळे थोडंसं हे ह्यांना जास्तच होतं, जरा मोकळ्या असल्या शाळ्यामध्ये होतं, हे समोरून थोडंसं ओपन आहे त्यामुळं हे बांधून ठेवावं लागतं। जर का पॅक असलं मोकळं सोडलं तरी होऊन जातं, पण हे ओपन आहे त्याच्यामुळं हे थोड्याशा अशा बांधूनच ठेवावं लागतात शाळ्या। आणि त्या दिवशी मुरुम भरल्यापासून आता व्यवस्थित झाडता येतात, यायला लागल्या त्या लेंड्या ह्या, आणि 2 टाइम झाडावं लागतं। आणि पाऊस झालाय त्याच्यामुळे लगेचच थोडंसं ओलसर होतं हे, कारण हे झाले खड्ड्यात आणि थोडासा रस्ता आपला जो समोरचा आहे तो झालाय चढावर, त्याच्यामुळे पाणी इकडे येतंय, तर थोडासा मुरुम भरायचा आहे, पण आता सध्या नाही, दिवाळीच्या नंतर बघू ह्याच्यामध्ये हे करायला, कारण ट्रॅक्टर आता भराडा खराब जे असतं तिथं जात नाही। तर ही 3 पिल्ले जर का असतील ना शेळीला तर थोडासा जरा त्रासच काढावा लागतो, 1 महिना 1.5 महिना, कारण 2 पिल्ले पेतात आणि मधलं नुसतं लटकत राहतं, त्याला काय प्यायला भेटत नाही, तर एक धरून बसावं लागतं थोडंसं। आणि एकाला पूर्ण 1 सड आहे ना, एकाला एक सड पूर्ण पिऊन द्यायचं, म्हणजे जे थोडंसं खराब वाटतंय त्याला पूर्ण 1 सड पिऊन द्यायचं, कारण ते दिवसभर मग पेलं काही हे नाही, दिवसभर पण त्याला असे पिऊन देत नाहीत हे दुसरे 2, तर थोडं 1.5 महिना ह्यांचा जरा त्रास काढावाच लागतो। आणि नंतर मग तिने पण सोडून दिलेले इथं बघा, हे असं एकाचं प्यायचं हेच होत नाही। आणि सकाळी थोड्या शेळ्यांना गहू ठेवलेले इथं, तर असं जर का ठेवलं तर शेळ्यांसोबत पिल्ले पण खायला म्हणजे असे शिकतात। सरकी पण असते, पण सरकी आपली थोडीशी संपलेली, सरकी पेंड ठेवली तरी पण जी दुधाची शेळी पिल्लांची त्यांना सरकी चांगलं राहतं। आणि सकाळी ही दळणाचं सुरुवातच होते, तर दळणं टाकून तिथं काय थांबायची काय गरज नाही, दळण टाकलेले लावून दिलेले। आता हे जवळजवळ 9 वाजेपर्यंत हे दळणं जातील। आता गुड मॉर्निंग सर्वांना, तर शाळांचं ह्याचं काम झालेलं आहे, आणि थोडंसं चहा घ्यावं, अजून कुट्टी करायची आपल्याला, थोडी कुट्टी आज जरा जास्तच करायची, तर म्हणजे बराच वेळच आहे त्यामुळे मग अगोदर चहा घ्यावं आणि मग नंतर कुट्टी करायला सुरुवात करावी। तर आता चहा ठेवलेला आहे आणि माझ्या एकटीचा चहा होतो लवकर, आणि सकाळी ह्या कोंबड्याला नाही टाकलं तर ह्या महागच येत राहतात। त्या लहान लेकरासारखं ह्यांचं दूध घेऊन, दुधाची बकेट घेऊन कॅन्डाकडे गेलं तिकडे येतात, धारा काढायला बसलं तिथंच घोंगारडा घालून बसतात, त्यामुळे ह्यांना 2 टाइम टाकावंच लागतं। आणि घराच्या मागच ऊस आहे त्यामुळे बोक्यांनी जरा ताप दिलेला आता, तर बऱ्याचशा कोंबड्या कमी केलेल्या आहेत। 2 कोंबड्या धरल्या की बऱ्याचशा विकल्या मी, कोंबड्या ठेवलेले 3-4 असतील कोंबड्या, आणि बाकीच्या, आणि ज्या पिल्ले काढले होते, ज्या पटड्या निवडल्या होत्या त्यातल्या ठेवल्यात, आणि कोंबड्या विकून टाकल्यात। आबाळ तर भरून आलंय, पाऊस काय करतोय काय। 7 वाजलेत आहे आणि 7 वाजता सकाळीच पाऊस चालू झाला, धारा काढायचा चालू होता आणि पावसाने सुरुवात केली। तर सकाळचा पाऊस तर तसा राहत नाही, पण काय माहिती आता काय दिवसभर असंच राहतंय का काय होतं। पाऊस तर यायला लागलाय, पण धारा 2 झालेल्या आहेत आपल्या आणि 2 राहिलेल्या आहेत। आणि असं नाही की मीच काढते, सगळे काढतात घरातले, हातावरच धारा असतात आपल्या। आणि कुट्टी करून झालेली, आणि कुट्टी थोडी जास्त केलेली, थोडेसे ठिके भरून ठेवलेले, आणि हे एकदा टाकून आता ही संध्याकाळपुरते शिल्लक आहे, उद्याच्या पुरते अजून हे जे ठिके आहेत ना ते भरून ठेवलेले आहेत आपल्या ह्याने, कारण लाईट उद्या आहे ना जरा उशिरा येते। अजून 2-3 हे दळणं राहिली ते, आणि 9 वाजत आले तर 9 वाजता तर लाईटच जाते, तर आज काय सगळे दळणं झालेच नाही तर। आणि सकाळी 6 वाजल्यापासून पेटक चिक्की आपण चालू केली, पण दळणं काय आपल्या आज झाले नाही तर,
तर अजून पण हे बघा चालूच आहे, एवढंच होतं आहे आता काय सगळे हे बाकीचे होत नव्हतं. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला